नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत, मेंदू अधिक चांगला समजून घ्यायचा असेल तर हे 8 विषय नक्की शिका. पहिलं, आतडं आणि मेंदूचा संबंध. आपलं आतडं आणि मेंदू एकमेकांशी सतत संपर्कात असतात. त्यामुळे पचन, ताण, मूड आणि काही खाण्याची इच्छा यांचा एकमेकांवर परिणाम होतो. आतड्याची काळजी घेतली तर मानसिक आरोग्यालाही फायदा होऊ शकतो. दुसरं, न्यूरोप्लास्टिसिटी. मेंदू आयुष्यभर शिकत आणि बदलत राहत असतो. चांगल्या सवयी, नवीन कौशल्य आणि सकारात्मक विचार यामुळे मेंदू अधिक मजबूत बनू शकतो. तिसरं, मायक्रोबायोम्स. आपल्या शरीरात लाखो कोट्यावधी चांगले सूक्ष्मजीव असतात. ते पचन, रोगप्रतिकारक शक्ती, चयापचय आणि एकूण आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. चौथं, विचारातील चुका, कॉग्निटिव्ह बायस. आपला मेंदू अनेकदा शॉर्टकट वापरतो, त्यामुळे चुकीचे निर्णय होऊ शकतात. या मानसिक चुका समजल्या तर आपण अधिक विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतो. पाचवं, एपिजेनेटिक्स. फक्त जीन्स सर्व काही ठरवत नाहीत. झोप, आहार, व्यायाम, ताण आणि वातावरण याचाही शरीरावर मोठा परिणाम होऊ शकतो. 6वं, हार्मोनचे संतुलन. हार्मोन्स एकमेकांशी जोडलेले असतात. त्यांचं संतुलन बिघडलं तर झोप, ऊर्जा, भूक, मूड आणि शरीराच्या अनेक गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. 7वं, झोपेची गुणवत्ता. फक्त जास्त वेळ झोपणं पुरेसे नसतं. चांगली आणि गाढ झोप स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता, शरीराला दुरुस्ती आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. 8वं, निर्णय घेण्याचा थकवा. दिवसभर खूप निर्णय घेतल्यानं मेंदू थकतो. त्यामुळे काम पुढे ढकलणं, चुकीचे निर्णय घेणं किंवा वाईट सवयींकडे वळणं वाढू शकतं. थोडक्यात, या विषयांचा अभ्यास केल्यास तुम्हाला तुमचा मेंदू, शरीर आणि विचार प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.